मी यूट्यूब चॅनल बघितलं असेल माझं. ॲक्च्युली हे जे व्याख्यान झालं आहे आत्ता, म्हणजे हे मी आता नव्यानेच पहिल्यांदाच याचा वापर करतो आहे. पण तो माझी जी बॉडी लँग्वेज आहे, माझ्याकडे जे काही टॉपिक आहेत, मी तुम्हाला मुद्दाम तो यूट्यूब चॅनल मी तुम्हाला सांगितला, कारण या यूट्यूब चॅनलमध्ये 8 माझे टॉपिक आहेत. 8 तसे 9 आता अनेक वाढत चाललं आहे, परंतु जे 8 टॉपिक आहे बेसिकली हे असे 8 टॉपिक आहे की ते जर आपण म्हणजे या विचारांनी मी स्वतः प्रभावित आहे आणि हे विचार मला भावले आणि मला वाटलं की आपल्या संपूर्ण भारतामध्ये युवकांमध्ये हे विचार पोहोचले पाहिजे, म्हणून ते विचार मी हिंदीमध्ये तयार केले आहे आणि मला खूप चांगला रिस्पॉन्स कॉलेज यूथकडनं मिळतोय. आणि जर हे 8 टॉपिक जर आपल्यापैकी प्रत्येकाने एकाग्र चित्ताने ऐकले, एकांतात, म्हणजे इतर काम नसेल तेव्हा, जेव्हा सुट्टी असेल तेव्हा एकांतात जर तुम्ही ऐकाल, 8 टॉपिक असं आहे की ते 8 टॉपिक आपल्या लाईफला यू टर्न देऊ शकतात. मग त्याच्यात पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ह्या ज्या गोष्टी ह्या सगळ्या किरकोळ आहेत त्या दृष्टीने. असे म्हणजे महान व्यक्तींनी लिहिलेले विचार आहेत ते, जे विचार घेऊन जापानने अमेरिकेतील ऑथरचे ते विचार आहेत. स्वेट मॉर्टन, कदाचित तुम्ही नाव ऐकलं असेल. स्वेट मॉर्टन हा बेसिकली MD झालेला डॉक्टर होता. त्याने MD झाल्यानंतर त्याच्या पेशात न उतरता त्याने लोकांना मानसिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी त्याने तो फिरला आणि मोटिवेशनल स्पीचेस, म्हणजे त्याने अभ्यास केला जगाचा आणि मोटिवेशनल स्पीचेस त्यांनी द्यायला सुरुवात केली. आणि जो पूर्ण म्हणजे MD झाल्यानंतर 10 वर्षानंतर तो पूर्ण डब घ्यायला गेला होता, म्हणजे टोटल लॉसमध्ये गेला होता. पण तो 1893ला शिकागोमध्ये स्वामी विवेकानंदांचं व्याख्यानचा इफेक्ट त्याच्यावर झाला असेल माहीत नाही, पण 1894ला त्याने एक पाक्षिक सुरू केलं. त्या पाक्षिक सक्सेस नावाचं पाक्षिक सुरू केलं, त्याला खूप रिस्पॉन्स मिळाला आणि 1897मध्ये तो बेस्ट बुक सेलर झाला. आणि त्याचे विचार जापानीज लँग्वेजमध्ये ट्रान्सलेट केले आणि जपानने एवढी क्रांती केली, म्हणजे ते विचार जापनीज लोकांनी ॲक्सेप्ट केले आणि त्यांनी जी क्रांती केली त्याचा परिणाम म्हणजे जपान हा भारताच्या जवळजवळ 50 वर्ष पुढे आहे. मी तुम्हाला सांगितलं की आता जे 1978-79 म्हणजे 1980 मध्ये जेव्हा आपल्याकडे कॅल्क्युलेटर पण नव्हता, 1980 मध्ये कॅल्क्युलेटर माझ्या हातात मिळालं, सायंटिफिक कॅल्क्युलेटर. त्यावेळेस जपानमध्ये कॉम्प्युटर होतोय. म्हणजे विचार करा, 1980 ते 2026 जवळ 50 वर्ष, जवळ 4 वर्ष कमी आहे फक्त. 50 वर्ष जपानने आधी क्रांती केली. जपानमध्ये जेव्हा विवेकानंद गेले होते, ते ट्रेनमधून प्रवास करत होते. त्या ट्रेनमध्ये ज्या बोगीत ते चढले त्या बोगीमध्ये फक्त एकच महिला होती आणि पुढचं स्टेशन जवळजवळ 1 तासाने येणार होतं. तर विवेकानंदांनी त्यांचं ऑब्झर्वेशन केलं, त्या महिलेशी ऑब्झर्वेशन केलं ती काय करते. तर तिने एक शीट उसवलेलं होतं, रेल्वेच्या जी बसते त्या ठिकाणचं शीट उसवलेलं होतं, स्पंज बाहेर आलं होता. तिने आपल्या पर्समधून सुई दोरा काढला आणि ते शीट शिवलं. याच्या उलट डिस्ट्रक्टिव्ह हॅबिट्स आपल्या इंडियन लोकांमध्ये आहे की नाही, ते स्पंज काढून अजून पूर्ण मोकळं करा. मग ही जी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ही सर्वात महत्त्वाची आहे या सगळ्या गोष्टीपेक्षा. आपल्या प्रत्येकाची मानसिकता तशी झाली पाहिजे. पब्लिक प्रॉपर्टी ही आपलीच आहे, पण तिचं संगोपन करणं, तिची काळजी घेणं हे आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. तर हे विचार ह्या युवकांमध्ये पोहोचावे अशी माझी टेंडन्सी आहे. म्हणून मी या विचाराने स्वतः प्रभावित आहे. म्हणून मी
प्रत्येक स्कूल कॉलेजना हे व्याख्यान देण्याचा प्रयत्न करतो. त्या ठिकाणी बिझी शेड्यूलमुळे सगळ्या ठिकाणी मला पोहोचता येत नाही, परंतु ज्या ज्या ठिकाणी संधी आली त्या ठिकाणी मी देतो. आणि हे विचार जर 8 टॉपिकचे जर तुम्ही लिसन केले केअरफुल्ली तर तुमच्या लाईफमध्ये यू टर्न मिळू शकतो. तर त्यातील मी एक टॉपिक या ठिकाणी आता देऊ इच्छितो, कॉन्फिडन्स बिल्डिंग. किती वाजले आता?